सोमाय स्वाहा सोमाय नमः। ओम 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 भौमाय स्वाहा भौमाय 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 नमः। ओम बुधाय स्वाहा बुधाय 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 नमः। ओम बृहस्पतये स्वाहा बृहस्पतये 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 शनिश्चराय स्वाहा शनिश्चराय नमः। ओम शनिश्चराय स्वाहा शनिश्चराय नमः। ओम शनिश्चराय स्वाहा शनिश्चराय नमः। ओम राहवे स्वाहा राहवाय 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 नमः। ओम केतवाय स्वाहा केतवाय 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 नमः। अग्नि परिसमूहनं पाणी फिरवा वैरी दुर्गम पाणी फिरवा हरि उठवा उत्पत्ति अग्नि वही चल या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी आहे। भरपूर बंदोबस्त आहे, कीर्तन आहे। या ठिकाणी आपल्या विठ्ठल रुक्माईची मूर्ती या ठिकाणी आहे। आपण या मंदिरामधील महाराज आहेत, महाराजांसंग आपण जाणून घेऊया की आजच्या ज्या कार्यक्रमाचं जे आहेत पूर्ण उल्लेख त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत। नमस्कार महाराज। जय हरी। माझं नाव हरिभक्त परायण संतोष दिगंबर करंजकर महाराज, कसबे तडोळा, तालुका जिल्हा धाराशिव। आजच्या ह्या कार्यक्रमाचं जे आहे हे निवेदन जे तुम्ही आज ह्या कार्यक्रमाचं ठेवलेलं आहे, कारण काय याचं, म्हणजे काय सांगचाल? तर मी सांगू इच्छितो की स्वर्गवासी भागीरथी आई धालगडे यांनी पहिल्या 25 वर्षापूर्वी मूर्त्या आणल्या होत्या। तर या गावामध्ये त्यांनी प्रत्येकांना सांगितले की मंदिर बांधा, पण कुणीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। इथं एक ओखंड्यासारखी जागा होती। ह्या ओखंड्यासारख्या जागेवर त्यांनी बरेच दिवस तिथं सेवा केली त्या देवाची, आणि भगवंताकडे त्या लीन झाल्या, त्या राहिल्या नाहीत। परंतु असं झालं की काही दिवसांना आमच्याकडे हे सर्व काही आलं। मग मी सर्वांना आमचे जे भजनी मंडळ आहे श्री विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ, या भजनी मंडळाच्या सर्वांना आम्ही बोलवून घेतलं। त्यांना सांगितलं की आपल्याला हे काम करायचं आहे। सर्वांनी भरभरून अशी प्रतिसाद देऊन, गावांनाही प्रतिसाद देऊन हे वैभव उभा केलेला आहे। याच्यामध्ये गावाचा प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे। आम्ही मात्र निमित्त झालेलो आहोत। याच्यामध्ये आमचं काय असं कुठला मोठेपण नाही। हा सगळा जो काही हे जे वैभव उभा दिसतंय हे सगळं गावामुळे झालेलं आहे। आणि आज खरोखरच भागीरथी आईसाहेब स्वर्गामध्ये अक्षरशः हसत असतील, त्यांचा आनंद गगनात मावेत नसेल असं आहे। आणि आम्ही दिनांक 4 तारखेला पहिल्या ज्या मूर्त्या होत्या त्याचं उत्थापन केलं। त्यांचं विसर्जन पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये नेऊन केलं, आणि ह्या नवीन मूर्त्या आणल्या आणि दिनांक 6 तारखेला भव्य अशी कलशाची आणि मूर्तीची मिरवणूक गावामध्ये काढली।
काय सांगताल आजच्या ह्या कार्यक्रमात? मी एक ड्रायव्हर माणूस आहे. मी माझ्या गाडीत ह्या दोन्ही मूर्ती सहखुशीने आणून इथं दिलेल्या आहेत. मला या देवाचा खूप आशीर्वाद आहे. एवढंच मी बोलू इच्छितो. मी म्हणजे आजचं ज्या मूर्ती तुम्ही पंढरपुराहून आणल्या हे तुम्हाला आज देवाला आणण्यासाठी हे तुम्हाला साक्षात लाभलं गेलं. तुम्ही त्याला नकार नाही दिला. तुम्ही गेलेत मूर्त्या तुम्ही घेऊन आलात. मी घेऊन गेलो. मूर्त्या व्यवस्थित पिकअपमध्ये ठेवून घेऊन आलो. मिरवणूक काढून इथं स्थापन करू लागलो. आपलं नाव काय म्हणले? माझं नाव विश्वनाथ ज्योतिराम दळवे. धन्यवाद.